अवधूत साठे स्कॅममध्ये सेबी अवधूत साठेंकडनं 600 कोटी रुपये वसूल करणार आहे अशी बातमी रिसेंटली आपण बघितली. सेबीचं आणि साठे साहेबांचं काय चाललंय त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. आपल्याला हे बघायचंय की ह्या सगळ्यातनं मी काय शिकलो आणि अशा कुठल्या तरी फ्युचरमध्ये येणाऱ्या स्कॅमला मी बळी पडणार नाही याची खबरदारी मी कशी घेतो. सो अवधूत साठेमधनं लेसन नंबर 6 जो मी शिकलो तो हा आहे की लोक जेव्हा अशा कुठल्या तरी शिक्षकाकडे जातात, अशा कुठल्या तरी कोचकडे जातात सो कॉल्ड, तेव्हा याची शहनिशा करत नाही की तो जे सांगतोय हे आधी तो करतोय का. एक साधं कॉमन सेन्स आहे. मला जर गाडी शिकायची असेल तर मी त्या माणसाकडे जाईन ज्याला आधी गाडी येते. म्हणजे मी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जातो आणि त्या प्रॉपर सिस्टीममध्ये मी ती गाडी सर मला श्रीमंत व्हायचं असेल तर मला अशा माणसाकडे जायला लागेल जो ऑलरेडी श्रीमंत झालेला आहे, ना की रस्त्यावरचा कुठलाही माणूस आला आणि त्यांनी सांगितलं मी तुला श्रीमंत करतो बाई चल, उपयोग नाही. सो इथे मॅक्सिमम लोक चूक काय करतात की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे ट्रेडिंग करायला जाताय तर पहिले याची शहनिशा करा की हा व्यक्ती जो मला ट्रेडिंग शिकवणार आहे तो पहिले स्वतः ट्रेडिंगमध्ये पैसे कमवतोय का. आज जो डेटा आला आहे त्याप्रमाणे अवधूत साठेंनी स्वतः पैसे कमवले नाही, त्यांनी जो पैसा कमवला तो त्या क्लासेसमधनं कमवला, ना की ट्रेडिंगमधनं, जे लोकांना सांगायचे तुम्ही ट्रेडिंग करून श्रीमंत व्हा. माझ्या केसमध्ये मी जो व्यक्ती माझ्याकडे क्लायंट म्हणून येतो त्याला मी माझा पोर्टफोलिओ दाखवतो. पब्लिकली मी माझा पोर्टफोलिओ डिक्लेअर कधीच करणार नाही, पण इन प्रायव्हेट आय विल शेअर माय पोर्टफोलिओ. कारण माझं तत्व हे आहे की जिथे मी तुम्हाला तुमचे पैसे टाकायला सांगेन तिथे मी माझे पैसे आधी टाकलेले असतील आणि याची शहनिशा करण्याचा माझ्या प्रत्येक क्लायंटला हा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी ते एनकरेज करतो. दॅट इज हाऊ आय ऑपरेट माय बिझनेस. मला असं अजिबात म्हणायचं नाही की दिस इज दी राईट वे टू डू. पण मी जेव्हा माझा पोर्टफोलिओ माझ्या क्लायंटशी शेअर करतो तेव्हा दोन गोष्टी होतात. पहिलं, त्याला हा कॉन्फिडन्स येतो की समीरनी जिथे स्वतःचे पैसे टाकलेत तिथेच तो मला पैसे टाकायला सांगतोय, ना की उलटं करतोय आणि काहीतरी तो आयटम मला विकायचा प्रयत्न करतो. दिस इज फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट काय होते की जेव्हा मी लोकांना सांगतो, एनकरेज करतो की तुम्ही माझा पोर्टफोलिओ बघा आणि हे चेक करा की वेदर आय एम इन्व्हेस्टिंग, तर त्यांना हा कॉन्फिडन्स येतो की हा व्यक्ती मला कुठलं तरी प्रॉडक्ट विकायचा प्रयत्न नाही करत. ही इज टेलिंग मी टू डू समथिंग विच ही हॅज ऑलरेडी डन. आणि ज्या लोकांना ही माझी फिलॉसॉफी पटते तेच माझे क्लायंट होतात. माझा अजिबात असा आग्रह नाही की प्रत्येकाने माझं क्लायंट व्हायला पाहिजे, ते शक्य पण नाही, राईट. सो खूप महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण एखाद्या व्यक्तीकडनं जी गोष्ट शिकतोय आणि एखादा व्यक्ती एखादा क्लेम करतोय तर त्या क्लेमची शहनिशा करण्याची जबाबदारी कोणाची आहे? ती आपली आहे. त्याचा दोष त्या व्यक्तीला देऊन उपयोग नाही. आज ह्या व्यक्तीने पैसेच कमवले नाही, त्याला दोष देऊन काहीच उपयोग नाही. त्याच्या झोळीत भोक होतं, तीच झोळी तुम्ही विकत घेतली आणि तुमच्या झोळीला भोकं पडली, त्याला काहीच करू शकत नाही. हा आपला मूर्खपणा आहे. सो या पर्टिक्युलर एपिसोडमधनं, ह्या पर्टिक्युलर स्कॅममधनं मी काय शिकलो तर बाबा जे काही मला करायचंय पहिले त्याची मी शहनिशा करणार. फ्युचरमध्ये असे अनेक स्कॅम येणार आहेत. सो ज्या लोकांना माझा हा मुद्दा पटलेला आहे त्यांनी कॉमेंटमध्ये लिहा की व्हेरीफाय, म्हणजे आय विल व्हेरीफाय वेदर दी अदर पर्सन इज ऑलरेडी रिच अँड ओनली देन आय विल इन्व्हेस्ट विथ हिम. सो 6 रील्स मी आत्ता बनवलेत अवधूत साठे यांच्या कार्यक्रमावर. याच्यातनं त्यांना दोष देण्याच्या पेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मी काय शिकलो आणि हे 6 लेसन्स मी शिकलोय. तुम्ही कुठले लेसन शिकलेत ते कॉमेंट्समध्ये टाका, कुठल्याही रीलमध्ये टाका आणि कृपा करा आणि हे लेसन स्वतःच्या लाईफमध्ये वापरा, जेणेकरून तुमचा हार्ड अर्न पैसा कुठेही जाणार नाही, कोणीही तुम्हाला शेंडी लावू शकणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.